पुण्यामधल्या तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुण तरुणींवर गावगुंडांनी हल्ला केलाय। मुलींकडे पाहून अश्लील कमेंट करत शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर काही मुलांना मारहाण करत तुमची लायकी नाही पोलीस होण्याची असं म्हणत त्यांना मारहाण केली आहे। मागच्या काही दिवसांपासून हे गावगुंड पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुलींचा पाठलाग करत होते। या प्रकरणात पोलीस भरतीचे शिक्षक, मुलं आणि मुली सहकारनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी दाखल झालेले आहेत। पुण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना आपण सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तळजाई टेकडीवर काही पोलीस भरतीसाठी सराव करणारी मुलं मुली येत असतात, मात्र या सरावादरम्यान तिथले गावगुंड त्यांना त्रास देत असल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये मुलींचा पाठलाग करणं, त्यांच्यावर अश्लील कमेंट करणं, त्याचप्रमाणे भरतीचा सराव करणारी जी तरुण मुलं आहेत त्यांना सुद्धा हे गावगुंड मारहाण करतात। दृश्यांमध्ये सगळं चित्रित झालेलं आहे। त्यामुळे हे सगळे तरुण तरुणी आता सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत आणि गुन्हा नोंद करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। निलेश, अत्यंत धक्कादायक आहे। तळजाईसारखा भाग आहे ज्या ठिकाणी खरं तर दररोज हजारो लोक फिरण्यासाठी येत असतात, काही मुलंही सराव करण्यासाठी येत असतात, मात्र गावगुंड त्यांना अशा प्रकारे त्रास देताना दिसतात। काय याची दखल घेतलेली गेली आहे का? नक्कीच, खरं तर पुणे फिटनेस नावाने ही एक अकॅडमी आहे जे करिअर गायडन्स करते आणि त्या अकॅडमीतली जी मुलं आहेत ते सकाळी तळजाईच्या जे मैदान आहे त्या मैदानावर पोलीसची आणि आर्मीचे सराव परीक्षेची तयारी करत असतात। मात्र या दरम्यान काही दिवसांपासून तिथले स्थानिक जे मुलं आहेत आणि या मुलांमध्ये वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जे सराव करणारे जे मुलं आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथले स्थानिक पैलवान आणि जे गावगुंड आहेत त्यांच्याकडून सातत्याने मुलींना आणि आम्हाला ज्या प्रकारे टॉन मारले जात होते त्यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता आणि हे प्रमाण सातत्याने वाढत होतं आणि त्याचंच रूपांतर आज आहे ते थेट आपल्याला वादामध्ये झालेलं पाहायला मिळालं। या दोन ग्रुपमध्ये म्हणता येईल आपल्याला की भांडणं झालेली आपल्याला सकाळी पाहायला मिळाली। सकाळी ज्यावेळेस सराव सुरू होता त्यावेळेस ही दोन्ही गावातली जे गुंड होते आणि हे पोलीस भरतीची जी मुलं होते ते आमने सामने आले आणि मुलींना कशा प्रकारे का चिडवलं जातं, त्यांच्यासोबत तोंड म्हणले जातात यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्यात सरळ त्यांची हाणामारी त्यामध्ये सुरू झाली। या प्रकरणी आता हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते आता सहकार पोलीस स्टेशन मध्ये येऊन इथं थांबलेले आहेत। गुन्हा दाखल करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। मात्र हे जर प्रकार बघितला तर निंदनीय प्रकार म्हणता येईल। पोलीस भरती करणाऱ्या मुलांना खरंय, पोलीस आता कशा प्रकारे दखल घेतात आणि काय नेमकी पुढे कारवाई होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट आपल्याकडून जाणून घेतलं।